मित्रांनो, तुम्ही राजकीय क्षेत्रात असाल किंवा नसाल तरीही नेतृत्व हे प्रत्येकाला करावे लागते. मग ते घरात असो, मित्रांसोबत कुठे सहलीला जायचे असेल किंवा इतर ठिकाणीही नेतृत्व करण्याची वेळ कधी ना कधी प्रत्येकावर येतच असते. तेव्हा या पुस्तकात दिलेले मुद्दे तुमच्या कामी येऊ शकतात. मी आज रिव्ह्यू समरी करीत आहे एका अशाच विषयावरील जगप्रसिद्ध पुस्तकाचा, डेल कार्नेगी यांचे द लीडर इन यू. हे एक स्वयंमदत पुस्तक आहे जे प्रभावी नेतृत्वासाठी आवश्यक गुण आणि धोरणे शोधते. कार्नेगीने त्याच्या पूर्वीच्या कृतींमध्ये स्थापित केलेल्या तत्वांवर आधारित हे पुस्तक इतरांवर सकारात्मक प्रभाव कसा आणावा, संवाद सुधारावा, मजबूत नातेसंबंध कसे निर्माण करावे याबद्दल व्यावहारिक सल्ला देते. परिचय. नेतृत्व हे अधिकृत पदावर असलेल्या लोकांपुरते मर्यादित नाही यावर भर देऊन पुस्तक सुरू होते. त्याऐवजी हे सूचित करते की नेतृत्व प्रभावाविषयी आहे जो जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात कोणीही वापरू शकतो. नेतृत्व करण्याची क्षमता कौशल्यांचा एक संच विकसित करण्यापासून येते जी वेळ आणि मेहनत गुंतविण्यास इच्छुक असलेल्या कोणीही शिकू आणि विकसित करू शकतो. यातील धडा क्रमांक 1 मध्ये सांगितले आहे प्रभावाची शक्ती. कार्नेगी ठळकपणे सांगतात की नेतृत्व हे मूलभूतपणे प्रभावाचे असते, अधिकाराचे नाही. तो असा युक्तिवाद करतो की कोणीही परस्पर कौशल्य विकसित करून, इतरांच्या गरजा समजून घेऊन आणि प्रेरणा देणारी दृष्टी तयार करून नेता बनू शकतो. कार्नेगी यावर भर देतात की खरे नेते त्यांची मागणी करण्याऐवजी विश्वास, आदर आणि प्रशंसा यांना प्रेरणा देतात. धडा क्रमांक 2 मध्ये सांगतात की प्रेरित करा आणि प्रेरणा द्या. या अध्यायात प्रेरणेवर लक्ष केंद्रित केले आहे. कार्नेगी स्पष्ट करतात की नेत्याची भूमिका स्पष्ट दृष्टी सेट करून आणि लोकांना त्यांच्या भूमिकेची मालकी घेण्यास प्रोत्साहित करून इतरांना प्रेरित करीत असते. तो कार्यसंघ सदस्यांच्या वैयक्तिक गरजा आणि प्रेरणा ओळखण्याच्या महत्त्वावर चर्चा करतो आणि सुचवतो की नेत्यांनी सकारात्मक कामाचे वातावरण विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे जिथे लोकांना महत्त्वाचे असल्याचे आणि कौतुक वाटेल. धडा क्रमांक 3 मध्ये नेतृत्व तुमच्यापासून सुरू होते असे कार्नेगी म्हणतात. कार्नेगी असे प्रतिपादन करतात की स्वयं नेतृत्व हा इतरांचे नेतृत्व करण्याचा पाया आहे. हा अध्याय सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वयंशिस्त, आत्मजागरूकता आणि सतत सुधारण्याच्या महत्त्वावर भर देतो. नेत्यांनी प्रथम त्यांच्या वेळेचे व्यवस्थापन करून, वैयक्तिक उद्दिष्टे निश्चित करून आणि सकारात्मक दृष्टिकोन राखून स्वतःचे नेतृत्व प्रभावीपणे केले पाहिजे. धडा क्रमांक 4 मध्ये सांगतात संवादाचे महत्त्व. कार्नेगी म्हणतात नेतृत्वाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून प्रभावी संप्रेषण ठळक केले जाते. कार्नेगी संप्रेषण सुधारण्यासाठी तंत्राची रूपरेषा देतात, जसे की सक्रिय ऐकणे, स्पष्ट आणि संक्षिप्त संदेश देणे आणि एखाद्याच्या संप्रेषण शैलीला वेगवेगळ्या प्रेक्षकांसाठी अनुकूल करण्याची क्षमता. संवादामध्ये सहानुभूतीची भूमिका देखील एक्सप्लोर करतो. धडा क्रमांक 5 इतरांना सक्षम करणे. हा धडा इतरांना त्यांची क्षमता साध्य करण्यासाठी सक्षम बनविण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करतो. कार्नेगी प्रतिनिधी मंडळ, विश्वास निर्माण करणे आणि वाढ आणि विकासासाठी संधी प्रदान करण्याच्या फायद्यांची चर्चा करतात. इतरांना सक्षम करून नेते अधिक व्यस्त आणि उत्पादक संघ तयार करू शकतात. धडा क्रमांक 6 बदलातून नेतृत्व करणे. बदल अपरिहार्य आहे आणि प्रभावी नेत्यांनी त्यांच्या संघांना त्याद्वारे मार्गदर्शन करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. कार्नेगी बदल व्यवस्थापित करण्यासाठी धोरणे प्रदान करतात ज्यामध्ये स्पष्ट संप्रेषण, निर्णय प्रक्रियेत कार्यसंघ सदस्यांचा समावेश आणि सकारात्मक दृष्टिकोन राखणे हे समाविष्ट आहे. नेत्यांनी बदलाला धोका न मानता विकासाची संधी म्हणून पाहिले पाहिजे यावर ते अधिक भर देतात.
धडा क्रमांक 7 मध्ये विवादांचे निराकरण करणे यावर त्यांनी सविस्तर लिहिले आहे. संघर्ष निराकरण हे नेत्यांसाठी एक प्रमुख कौशल्य असते. कार्नेगी संघर्षांचे व्यवस्थापन आणि निराकरण करण्याच्या तंत्राची रूपरेषा देतात, जसे की शांत राहणे, समस्या लवकर सोडवणे आणि दोष देण्याऐवजी उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करणे. मतभेद असताना आदर आणि समजूतदारपणा राखण्याचे महत्त्वही ते अधोरेखित करतात. धडा क्रमांक 8 मध्ये मजबूत नातेसंबंध निर्माण कसे करावेत यावर जोर दिला आहे. यशस्वी नेतृत्व मजबूत नातेसंबंधांवर आधारित असते. हा अध्याय विश्वास, परस्पर आदर आणि सहकार्याच्या महत्त्वावर चर्चा करतो. कार्नेगी प्रामाणिक राहून, कौतुक दाखवून आणि तडजोड करण्यास तयार राहून मजबूत नातेसंबंध कसे निर्माण करावे आणि ते कसे टिकवायचे याबद्दल सल्ला देतात. धडा क्रमांक 9 मध्ये ते सांगतात, नेतृत्वाची मानसिकता विकसित करणे. कार्नेगी वाचकांना विकासाभिमुख दृष्टिकोन स्वीकारून नेतृत्वाची मानसिकता विकसित करण्यास प्रोत्साहित करतात. ते सुचवतात की नेत्यांनी नवीन कल्पनांसाठी खुले असले पाहिजे, जोखीम घेण्यास तयार असले पाहिजे आणि आजीवन शिक्षणासाठी वचनबद्ध असावे. धडा लवचिकता आणि अडथळ्यांमधून परत येण्याची क्षमतेवर भर देतो. पुढे धडा क्रमांक 10 मध्ये नेतृत्वाचा वारसा याबद्दल ते भरभरून बोलतात. अंतिम अध्याय नेतृत्वाच्या दीर्घकालीन प्रभावावर प्रतिबिंबित करतो. कार्नेगी असा युक्तिवाद करतात की खरे नेते इतर नेत्यांचा विकास करून चिरस्थायी वारसा सोडतात. त्यांनी सुचवले की नेत्यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या पलीकडे वाढणारा सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि वाचकांना त्यांना कोणत्या प्रकारचा वारसा सोडायचा आहे त्याबद्दल विचार करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. हे पुस्तक वाचल्यानंतर काही निष्कर्ष निघतात. वाचकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात नेतृत्वाची तत्वे लागू करण्यास प्रोत्साहित करून द लीडर इन यू कृतीच्या आवाहनासह समाप्त होते. नेतृत्व हे पद किंवा पदावर नसून इतरांवर सकारात्मक प्रभाव टाकण्याच्या क्षमतेबद्दल असते यावर कार्नेगी जोर देतात. पुस्तकात वर्णन केलेली कौशल्ये विकसित करून कोणीही स्वतःच्या अधिकाराने नेता बनू शकतो. या पुस्तकातून आपण घ्यायचे काय? 1. अधिकारावर प्रभाव म्हणजे नेतृत्व म्हणजे इतरांना आज्ञा देण्याऐवजी त्यांच्यावर सकारात्मक प्रभाव टाकणे. 2. स्वनेतृत्व प्रभावी नेतृत्वाची सुरुवात स्वयंशिस्त आणि आत्मजागरूकतेने होते. 3. संवाद यशस्वी नेतृत्वासाठी स्पष्ट, सहानुभूतीपूर्ण आणि जुळवून घेणारा संवाद महत्वाचा आहे. 4. सशक्तीकरण नेत्यांनी इतरांना पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम केले पाहिजे. 5. लवचिकता नेत्यांनी लवचिक असले पाहिजे आणि आव्हानांना वाढीच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे. 6. वारसा खरे नेते दीर्घकालीन प्रभाव आणि त्यांनी मागे सोडलेल्या वारशावर लक्ष केंद्रित करतात. म्हणजेच द लीडर इन यू हे पुस्तक व्यावहारिक सल्ला देते जे जीवनाच्या विविध पैलूंमध्ये लागू केले जाऊ शकते, मग ते व्यावसायिक सेटिंग्स किंवा वैयक्तिक संबंधांमध्ये असो. हे या कल्पनेला बळकटी देते की नेतृत्व प्रत्येकासाठी प्रवेश योग्य आहे जर ते आवश्यक कौशल्ये आणि मानसिकता विकसित करण्यास इच्छुक असतील. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारात हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर युअर टाइम.